आपलं स्वागत। मी गौरी सूर्यवंशी। आता आपल्या सोबत आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील साहेब। तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार साहेब, पहिलं आपलं एस मराठी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। खरं तर एस मराठी न्यूजला आज 2 वर्ष पूर्ण होत आहे। त्याच्या या एस मराठी न्यूजच्या वर्धापन दिनास मी माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। माझा पहिला प्रश्न असा आहे की जे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, तर तुम्ही स्वबळावर लढणार आहे की पक्षाकडनं लढणार? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचं राज्य आलेलं आहे आणि महायुतीच्या या सरकारमध्ये अत्यंत लोकोपयोगी अशा योजना राबवल्या जात आहे आणि त्यामुळे निश्चित स्थानिक स्वराज्य संस्था हा सुद्धा विधानसभेतील कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग असल्या कारणाने या निवडणुका सुद्धा महायुतीतच व्हाव्या अशी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची इच्छा, नेत्यांची इच्छा आहे। आणि म्हणून या आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील आणि पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे खालच्या निवडणुका करू। त्या दृष्टीने तुमच्या पुढच्या उपाययोजना काय? उपाययोजना म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये प्रचंड अशा लोकोपयोगी जनतेच्या महत्त्वाच्या विषयांवरती काम केलं असल्या कारणाने या ग्रामीण जनतेत, आदिवासी जनतेमध्ये शिंदे साहेबांच्या बद्दल प्रचंड अशी सहानुभूती आणि आशेचा किरण लोकांना दिसतोय। महाराष्ट्रातील लोकनेता म्हणून, जननायक म्हणून शिंदे साहेबांकडे बघितलं जाते आणि त्या दृष्टीने आम्ही संघटनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत, लाडक्या बहिणीपर्यंत, लाडक्या भावांपर्यंत, लाडक्या विद्यार्थ्यांपर्यंत, लाडक्या शेतकऱ्यांपर्यंत शिंदे साहेबांचे विचार आम्ही घेऊन जात आहोत। लाडक्या बहिणीवरनं एक आठवलं, काही प्रमाणात KYC मुळे लाडक्या बहिणी येणं या नाराज आहे, तर त्यावर तुमचं काय मत? लाडक्या बहिणींचा फायदा हा खरं तर ज्या अत्यंत गरज आहे अशा महिलांनाच व्हावा हा त्यामागचा मूळ उद्देश आहे। आणि KYC मध्ये ज्या कोणाकडे ज्या अटी आहेत, IT रिटर्न्स भरणाऱ्या, नोकरी करणाऱ्या अशा महिलांना त्याची गरज नाही आणि म्हणून KYCचं हे केलेलं आहे। त्यामुळे नाराजी तशी असणार नाही, कारण कुठल्या तरी आपल्या बहिणीला तो फायदा मिळणार आहे हे त्या दुसऱ्या बहिणीला पण मान्य आहे। नक्कीच साहेब, धन्यवाद। आपला अमूल्य वेळ आपण एस मराठी न्यूज चॅनलला दिला आणि पुढील आपल्या कार्यकाळासाठी, पुढच्या भावी वाटचालीसाठी एस मराठी न्यूज तर्फे आणि प्रेक्षकांतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आभारी।